गावातून तुम्ही मुंबईत आलात 11वी नंतर आणि असं दिसतं की मुंबईत आल्यावर सुद्धा तुम्ही राजकीय प्रभावाखाली आलात. म्हणजे जो लोकशाही समाजवादाचा धडा तुम्ही गावामध्ये गिरवला होतात तो मुंबईत आल्यावर युवक क्रांती दल, दलित पॅन्थर यांच्या चळवळीच्या रूपाने अधिक पक्का झाला. काय अनुभव होता तेव्हाचा तुमचा? असं आहे की मी स्वाभाविकपणे युक्रांमध्ये गेलो, युवक क्रांती दलामध्ये गेलो. पण तेव्हा ही जी संघटना निर्माण झाली युवक क्रांती दल, ही महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या आणि मी आजही असं म्हणेन एक अत्यंत महत्त्वाची युवक चळवळ होती, जिला एक दर्शन सगळा महाराष्ट्र ढवळून टाकला होता. वैशंपायन मेडिकल कॉलेजचं कॅपिटेशन फीच्या विरुद्धचं पहिलं आंदोलन, 1974 सालचं मराठवाडा विकास आंदोलन, त्याच्यानंतर दलित पॅन्थरची निर्मितीसुद्धा झाली. ही काही प्रमाणात युक्रांची पण त्याच्यामध्ये संबंध आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या कालखंडामध्ये सर्वात सुवर्ण पान जर कुठलं असेल 1956 नंतर ते म्हणजे दलित पॅन्थरची संस्था. दलित पॅन्थर बरखास्त करण्यात आली. हे दलित चळवळीचं आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाचं सगळ्यात मोठे नुकसान झालं माझं स्वतःचं मत. आज ती प्रचंड प्रमाणात ती रिफॉर्म झाली असती. मी स्वाभाविकपणे गेलो युवक क्रांती दलामध्ये तो लोकशाही समाजवादाचा विचार म्हणून. हिंसेला विरोध आणि अहिंसा हेच एक अंतिमतः जास्तीत जास्त निर्दोष असं एक व्यावहारिक हत्यार आहे. या भूमिकेतून मी युवक क्रांती दलामध्ये गेलो. तुमची आजची जी वैचारिक घडण आहे मला असं वाटतं की त्याचं श्रेय सुद्धा युक्रांतला द्यायला फार मोठ्या प्रमाणावर. पुढे जाऊन मी विचारतो, नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नामांतराचं आंदोलन सुरू झालं. अनेक वर्ष ते चाललं. या आंदोलनामध्ये एकदा तुम्ही जेलमध्ये पण होता. माझ्या माहितीप्रमाणे विसापूरच्या तुरुंगामध्ये होतो. हा जो तुरुंगवासाचा अनुभव आहे, म्हणजे गांधीजी असं म्हणायचे की तुरुंग ही सगळ्यात मोठी शाळा आहे. तुमच्या दृष्टीने सुद्धा तुरुंग ही शाळा होती का? अगदी प्रचंड प्रमाणावर. 6 डिसेंबर 1979 ते जवळजवळ 14 डिसेंबर 1979 पर्यंत मी प्रतापहास बेका जे विसापूरच्या तुरुंगामध्ये होतो, हुसेन रामदास आठवले वेगळ्या तुरुंगामध्ये होते, मला वाटतं नगरच्या तुरुंगामध्ये होते. त्या 10 दिवसामध्ये दलित पॅन्थरचे प्रचंड कार्यकर्ते होते. त्या 10 दिवसामध्ये तुरुंगातल्या मधल्या वेळेमध्ये 10 दिवस युवक ही दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांची जी शिबिरं असतात ही शिबिरं मी घेतलेली होती. खरं म्हणजे तिथेच मी युक्रांतमध्ये जाणं हे फार मोठ्या प्रमाणावर दलित समाजाला मान्य नव्हतं. मी एका बाजूला आपण असं म्हणतो की जाती मोडल्या पाहिजेत, पण भूमिका अशी असतात की कुठे ना कुठे दलित सगळे राखणं पाहिजे. पहिल्यांदा मला असलेला विरोध दलित पॅन्थरमधला सुरुवातीच्या काळामध्ये आणि एकूण हा नामांतराच्या विसापूरच्या तुरुंगामध्ये झाला. आणि म्हणून माझा लोहिया म्हणत होते, गांधी म्हणत होते, अगदी बरोबर आहे. जो राजकारण करतो, ज्याला राजकारणामध्ये जगायचं आहे सार्वजनिक जीवनामध्ये चांगल्या गोष्टींसाठी, त्याला तुरुंग हे गांधींचं म्हणणं होतं की तुरुंग ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. तिथंच तुमच्या सगळ्या प्रेरणा, सगळे तुमचे विचार इथं टेस्ट लागते. कारण तुरुंग ह्याचा अर्थ प्रस्थापित समाज व्यवस्थेची कन्फ्रंटेशन. शाळा खऱ्या अर्थाने एक नवीन जीवन, तुमच्या प्रेरणांची टेस्ट, तुमच्या बांधिलकीची टेस्ट. तुरुंगात जाऊन राहणं 24 तास इतकं ते नाही आहे म्हणजे कुठे जाऊन राहण्यासारखं वगैरे. तर ते कारण तुम्हाला सातत्याने अंतर्गत प्रेरणा उर्मी तुम्हाला वाटत राहते की येस यू आर डिफाईंग स्टेट. तुम्ही रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीला होतात आणि तिथली मोठ्या प्रकाराची नोकरी सोडून तुम्ही कमी पगारावर प्राध्यापकाची नोकरी स्वीकारलीत, मला वाटतं आंबेडकर कॉलेजमध्ये. याचं कारण काय? रिझर्व्ह बँक सोडून आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापक होणं हे त्या काळात तर वेडेपणाचं लक्षण होतं ना. म्हणजे मला पत्र पण लोकांनी अशी लिहिली की तुम्हाला वेड्याच म्हटलं नाही, पण तुम्हाला अर्थशास्त्र कळत नाही, हे पत्र लोकांनी लिहिली. आणि तेव्हा 2 गोष्टी होत्या की हे जे मी तुम्हाला म्हणालो मी असा घडलो ची संबंध पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेची तेव्हाची 1600 रुपयाची नोकरी सोडून 650 रुपये पगार कॉलेजमध्ये जाणं हे माझ्या दृष्टिकोनात अत्यंत स्वाभाविक घटना होती. लोकांना वाटतं ते फार मोठी घटना. तेव्हा पगार नव्हता लोकांना 500 रुपये, पण ती माझ्या दृष्टिकोनातून माझ्या संबंध वैचारिक भावनिक घडणजडणीशी ती अत्यंत स्वाभाविक होती, अपरिहार्य होती. आंबेडकर कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला 2 इन्क्रिमेंट पण कॉलेजने दिलेल्या नाहीत. मला मेपू रेगे कीर्ती कॉलेजमध्ये बोलवत होते, 4-5 जास्त इन्क्रिमेंट देत होते. पण ज्या बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केल्यामुळे मी शिकू शकलो त्या संस्थेशी आपलं उत्तरदायित्व आहे. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांशी कृतज्ञता म्हणून मी आंबेडकर कॉलेजमध्ये गेलो. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जिचा उल्लेख केल्याशिवाय माझं गेल्या 35 वर्षाचं जीवन पूर्ण होऊ शकणार नाही, ते म्हणजे माझ्या बायकोने दिलेली संपूर्णपणे पराकोटीची कृतज्ञतेची आणि सहकाराची भावना.
आणि माझ्या आयुष्यामधलं रिझर्व्ह बँकेचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे, कारण पुढचं शिक्षण मी त्यामुळे घेऊ शकलो. परंतु माझ्या आयुष्यातला व्यावहारिक पातळीवर आणि माझ्या घडणघडणीच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेचा नोकरी सोडणं हा सगळ्यात योग्य आणि शहाणपणाचा निर्णय होता असं माझं मत आहे. रिझर्व्ह बँक सोडून तुम्ही शिक्षक झालात आणि नंतर फायनली कुलगुरू झालात. मुंबई विद्यापीठाचे पहिले दलित कुलगुरू असं तुमचं वर्णन केलं गेलं. खरं तर हा दलित कुलगुरू हा शब्द वापरायला तुमच्या बाबतीत, कारण दलितपणाच्या पलीकडे गेलेले तुम्ही आहात, त्यामुळे मला तो आवडत नाही. पण तरी सुद्धा ही वस्तुस्थिती होती की एवढ्या वर्ष त्या विद्यापीठामध्ये दलित समाजातला माणूस कुलगुरू झाला नव्हता. तुम्ही झालात. मला सांगा, कुलगुरू म्हणून वेगळं काही करू शकलात का तुम्ही? युनिव्हर्सिटी चालवताना ज्या निश्चयाने, ज्या कर्तव्याच्या भावनेने, ज्या निष्पक्षपातीपणे युनिव्हर्सिटी जात, धर्म, भाषा, प्रादेशिकवाद, अंतर्गत राजकारण या अनागोंदी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. लोककला अकादमी काढली, थिएटर अकादमी काढली, वेगवेगळ्या व्याख्यानमाला सुरू केल्या, जगन्नाथ शंकरचे स्कॉलरशिप सुरू केली, सावित्रीबाई फुले वसतिगृह, क्लब रोडवरच्या ऑडिटोरियमचं नाव बदलून शाहीर अमर शेख सभागृह हे नाव दिलं, विद्यार्थ्यांसाठी पिऊनसाठी चतुर्थ सापसाठी खोली बांधली, विद्यापीठामध्ये साहित्य संवाद हे विद्यापीठाच्या पातळीवर साहित्य संमेलन सुरू केलं. मला असं वाटतं की कामगारांच्यासाठी पहिला निर्णय असा घेतला की विद्यापीठामध्ये गेल्यानंतर जी रिटायर होतात आणि काही ना काही कारणांमुळे ज्यांना पेन्शन मिळत नाही, पहिला निर्णय असा घेतला की ताबडतोब रिटायर झाल्यानंतर त्याला 2 किंवा 2,500 रुपये ॲडॉक पेन्शन मिळेल, नंतर ते पेन्शन ॲडजस्ट करू. 1 कोटी रुपये फंड तयार केला गरीब विद्यार्थ्यांना फी देण्यासाठी, सामाजिक आर्थिक क्षमतेच्या दृष्टिकोनातून. आणि युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याकडे आता युनिव्हर्सिटी देशातल्या सगळी विद्यापीठं ही कमी अधिक प्रमाणामध्ये राजकारणाचे अड्डे झालेले आहेत. आणि आपल्यातली विद्यापीठांच्या विचार आपण जर केला तर जशी पाश्चात्य देशामध्ये विद्यापीठं ही निव्वळ शिक्षणाची सेंटर मानली जातात, आपल्या समाजव्यवस्थेमध्ये तसं नाही आहे. मी हे जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक ते विद्यापीठामध्ये केवळ विद्याभ्यासाचं सेंटर होऊ शकेल अशा प्रकारची भूमिका मांडली आणि ते निभावण्याचं मी काम केलं. त्यासाठी काही लोकांनी विरोध केला, परंतु तुम्हाला बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला. बदनाम करण्याचा प्रयत्न केला, विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्ये मी अभिमानाने सांगू शकेन 16 मे 2000ला मी व्हाईस चान्सलर झालो आणि 2 जुलै 2004ला मी राजीनामा दिला. या जवळजवळ 2.25 वर्षाच्या काळामध्ये व्यक्तिगत पातळीवर भालचंद्र मुणगेकर म्हणून ज्याच्याविषयी बोट दाखवता येईल असं व्यावहारिक, शैक्षणिक, तात्विक कुठल्याही पातळीवर युनिव्हर्सिटीमध्ये एक ठिपकाही तुम्हाला सापडणार नाही. मला सांगा, हे सगळं करताना तुम्ही हे सगळं इतकं सोपेपणाने सांगताय, करताना तुमच्या राजकीय दबाव आला होता हे मला माहिती आहे. तो कसा तुम्ही लांब ठेवलात? म्हणजे राजकारण्यांना घुसू न देणं, तुम्हाला त्रास देण्याचाही प्रयत्न झाला, पण ते तुम्ही कसं केलं? म्हणजे यशस्वी कसे झालात? कुठेतरी राज्यकर्त्यांना हे जाणवलं होतं, राजकारण्यांनाही जाणवलं होतं की आपण बाकीच्या बाबतीमध्ये जे काय करू शकू ते आपण मुणगेकरच्या बाबतीमध्ये करू शकणार नाही. आणि मला ते माहीत नाही, परंतु त्यांची ही कुठेतरी जाणीव त्यांना झाली होती की मुणगेकर हा दबावाला बळी पडणार नाही. म्हणून धोरण माझं काय होतं, नॉट फॉर एनीबडीज फेवर आणि नॉट अंडर एनीबडीज फिअर. मी कोणालाही अवास्तव फेवर नाही आणि कोणाला घाबरायचं नाही. आणि हे 4.5 वर्षामध्ये तंतोतंत मी पाळलं. आणि मी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून माझी निर्णय घेण्याची स्वायत्तता जी आहे ही प्रत्येक क्षणाला मी जोपासली. त्याच्यासाठी कसलीही मी पर्वा केली नाही. मुणगेकर उपराष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात असं लोक म्हणतात, खरं काय? आयुष्यामध्ये मी काहीतरी लोकांसाठी अधिक प्रखरपणे करावं अशी इच्छा असेल तर त्या इच्छा माझ्याकडनं व्यक्त केल्याबद्दल लोकांचं मी अत्यंत कृतज्ञ आहे.